कुणाल कामराच्या सेटवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा. ठाकरेंच्या शिवसेनेची सरकारकडे ही मागणी आहे. विरोध करायचा असेल तर घटनात्मक मार्गाने करावा असं आनंद दुबे यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मात्र आता भूमिका स्पष्ट करण्यात आली. स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी आता करण्यात आली. आनंद दुबे यांनी ही मागणी केली आहे. सत्ता असेल तर गाडून टाकणार का असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. त्यामुळे आता एकीकडे कुणाल कामरा या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सुद्धा आक्रमण करायचं पाहायला मिळतं. कुणाल कामरा ने अगर कोई ऐसी बात कही है जिससे आपको आपत्ति है तो आप संवैधानिक प्रक्रिया के अंतर्गत आकर काम करिए। आप खुलेआम धमकी दे रहे हैं कि तू जहां दिखेगा तुझे हम मारेंगे, हिंसा की बात कर रहे हैं। अब तो डर के मारे कोई किसी के खिलाफ बोलेगा ही नहीं। सबको मालूम पड़ गया कि लोग आके मारेंगे, पीटेंगे, हिंसा करेंगे, तोड़फोड़ करेंगे। अगर कुणाल कामरा कल वहां गलती से मिल गया होता तो लोग उसको मार मार के घायल कर दिए होते। जिस प्रकार वो गुस्से में थे, जिस प्रकार वो तोड़फोड़ कर रहे थे, तो इन सबकी गिरफ्तारी होनी चाहिए, सबकी इंक्वायरी होनी चाहिए। इनके पीछे किसने इनको आदेश दिया था, ये सब होना चाहिए। और अगर ये सब नहीं होता है तो फिर ये जंगल राज है, इसी को जंगल राज कहते हैं। देशामध्ये समाजामध्ये ज्या राजकीय सामाजिक घटना घडत असतात त्याचं प्रतिबिंब कवी, लेखक, स्टँडअप कॉमेडियन यांच्या भाषामधून येत असतं. ज्या पद्धतीनं मांडणी स्टँडअप कॉमेडियन करतात याचं ऑब्जेक्शन आहे तर ते बंद करून टाकलं पाहिजे. आपल्याकडं सत्ता आहे, आपल्याकडं पोलीस आहे म्हणून गाडून टाकायचं असं आहे का? मग या न्यायानं जर गेलो, काँग्रेसचा कार्यकर्ता या न्यायानं गेला तर मग राहुलजी आणि गांधी परिवार यांच्यावर 70 वर्ष टीका होत आहे, वाईट पद्धतीनं टीका होत आहे. 14 नंतर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. आम्ही तर पूर्ण देश फोडून टाकला पाहिजे. तर मग हे आपल्यामध्ये सहन करण्याची शक्ती नाही तर मग दुसऱ्यांचा आपण उपहास पण नाही केला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेने आता सरकारकडे मागणी केलेली आहे. या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले आहेत. शिल्पाकडे मी जाणार आहे. शिल्पा, ठाकरेंच्या शिवसेनेने आता सरकारकडे मागणी केलेली आहे. विरोध करायचा असेल तर घटनात्मक मार्गाने करावा असं आनंद दुबेंनी म्हटलंय. काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर कॉमेडियन कुणाल कामरा यांनी जे गाणं गायलेलं आहे ते आक्षेपार्ह असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे. तशी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कुणाल कामरा याने गाणं गायलं, ते शेअर केलं आणि त्यानंतर संजय राऊत यांनी त्या गाण्याला रिट्वीट करत प्रतिक्रिया दिलेली आहे. कुणाल की कमाल, जय महाराष्ट्र. आणि त्यावरून आता हा वाद उफाळून आलेला पाहायला मिळतोय. नवीन वादाला हे तोंड फुटलेलं आहे आणि या सगळ्या वादाच्या भोवऱ्यामध्ये कुणाल कामरा अडकणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कुणाल कामराच्या या गाण्यातून एकनाथ शिंदेंचं नाव न घेता गद्दार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठाण्याचा रिक्षावाला असेल किंवा गृहराज्यमंत्री योगेश कदम बोलतायत. थेट जाऊयात. परंतु नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या राहुल कराड यांच्यासह अनेक नेत्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. तोडफोडीचं समर्थन करता का आणि त्याच्यावरती कारवाई होणार का शिवसेनेच्या नेत्यांवर? बघा, शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे, परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत की अशा पद्धतीने जर का भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे. परंतु अर्थातच जे काही तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का मी करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. संजय राऊतांकडनं प्रश्न केला होता की कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय जर अशा प्रकारे, आणि कुणाल कामराचं असं म्हणणं आहे की मी संविधान हातात घेऊन सांगतो की मला हे बोलण्याचा किंवा हे सादर करण्याचा अधिकार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी आम्हाला सांगू नये. उद्धवजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटना घडल्या आहेत ते संबंध जगासमोर आहेत. एकंदरीत अशा पद्धतीने
मला वाटतं जे काही प्रकरण मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत, जे काही हालचाली काही हत्या झाल्या, काही आत्महत्या झाल्या, त्या बाबतीमधल्या ज्या काही घटना पाहायला मिळत आहेत, कदाचित त्याच्यावरती पडदा टाकण्याकरता देखील काही लोक प्रयत्न करत असतील अशी आम्हाला शंका आहे, अशी मला वैयक्तिक शंका आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आम्ही तपासाचं काम करू. संविधान हातात घेऊन ते म्हणतात की मला हे सगळं बोलण्याचा अधिकार आहे. नाही, बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. कुणाल कामरावरती आता कडक कारवाई करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे. कुणाल कामरा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना एकीकडे आक्रमक झालंय. शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली, स्टुडिओत जाऊन ही तोडफोड करण्यात आली. मात्र आता कुणाल कामरा याच्यावर कडक कारवाई करणार असा थेट इशारा आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.